धुळे तालुक्यातील सोनगीर ते नंदाणे या 4.5 किलोमीटर रस्त्याच्या कामावरून मोठा वाद निर्माण झाला आहे। तब्बल 3 कोटी 10 लाख रुपयांच्या खडीकरण आणि डांबरीकरणाच्या कामात प्रचंड अनियमितता आणि भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप स्थानिक शिवसैनिक आणि ग्रामस्थांनी केला आहे। या प्रकरणी नाशिक विभागाचे मुख्य अभियंता, धुळ्याचे अधीक्षक अभियंता आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी निवेदन देत संबंधित ठेकेदारावर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे। शिवसैनिकांच्या म्हणण्यानुसार या रस्त्याचा कार्यादेश 2023 मध्ये देण्यात आला होता। मात्र काम पूर्ण करण्याची मुदत संपून जवळपास 3 वर्षे उलटून गेल्यानंतरही आता नियमबाह्य पद्धतीने काम सुरू करण्यात आले आहे। रस्ता मुख्य मार्गापासून दूर असल्याचा फायदा घेत ठेकेदार मनमानी पद्धतीने काम करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। शासनाने DSR नुसार दर्जेदार कामासाठी भरघोस निधी मंजूर केला असतानाही प्रत्यक्षात निकृष्ट दर्जाचे काम सुरू असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। रस्त्यांच्या कामाबाबत GSB, WBM, BT, DBN आणि BC अशा सर्व तांत्रिक प्रक्रियांचा समावेश असणे आवश्यक असताना त्याचे पालन होत नसल्याचा दावा करण्यात आला आहे। रस्ता पूर्ण खोदून तयार करण्याऐवजी मुरुमाचा थर न टाकताच थेट खडी टाकली जात असल्याने कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। वापरण्यात येणारी खडी निकृष्ट दर्जाची असून गौण खनिज देखील विना रॉयल्टी वापरले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। अनेक ठिकाणी रस्त्याचे सपाटीकरण व्यवस्थित नसून खास खळगे कायम असल्याचेही निदर्शनास आणण्यात आले। साईड शोल्डरचे कामही अपूर्ण असल्याचे सांगण्यात आले। विशेष म्हणजे कामाच्या ठिकाणी माहिती फलकही लावण्यात आलेला नसल्याने ग्रामस्थांना कामाची अधिकृत माहिती मिळत नसल्याची तक्रार करण्यात आली आहे। पावसाळा तोंडावर असताना घाईघाईने काम उरकले जात असल्यामुळे पहिल्याच पावसात कोट्यवधी रुपयांचा निधी पाण्यात जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे। या संपूर्ण प्रकरणाची दक्षता व गुणनियंत्रण विभागामार्फत उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। तसेच वापरण्यात आलेले साहित्य, रस्त्याची लांबी, रुंदी आणि खोली यांची प्रत्यक्ष तपासणी होईपर्यंत ठेकेदाराचे कोणतेही बिल मंजूर करू नये अशी मागणी करण्यात आली आहे। हे काम रद्द करून नव्याने निविदा प्रक्रिया राबवावी आणि संबंधित ठेकेदाराला कायमस्वरूपी काळ्या यादीत टाकावे अशी जोरदार मागणी शिवसैनिक व ग्रामस्थांनी केली आहे। यावेळी अतुल सोनवणे, नरेंद्र परदेशी, तेजस गोटे, दिनेश देवरे, संतोष पाटील, नितीन पाटील, संदीप पाटील, शालिग्राम पाटील, सीताराम वाघ, दीपक राजपूत, भगवान भोई, प्रकाश महानोर, छोटू गवळी, दीपक जाधव, संतोष शर्मा यांच्यासह अनेक शिवसैनिक आणि ग्रामस्थ उपस्थित होते। आता प्रशासन या गंभीर आरोपांची कितपत दखल घेते आणि चौकशीच्या माध्यमातून सत्य समोर येते का याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे। प्रतिनिधी गोकुळ देवरे आणि वृत्तनिवेदिका सीमा पाटीलसह स्वराज्य न्यूज, धुळे। नंदाणे ते सोनगीर हा जो रस्ता आहे हा गेल्या 3 वर्षापासून याचे कामकाज चालू आहे, परंतु होत असलेले कामकाज जे अतिशय निकृष्ट दर्जाचं आहे आणि या संदर्भात त्या रस्त्याला असलेले शेतकरी आहेत तर यांनी ज्यावेळेस तक्रार केली तर संबंधित कॉन्ट्रॅक्टर जे आहेत तर त्यांनी मात्र त्यांना उडवाउडवीची उत्तर दिली आणि रस्ता जो आहे तो निकृष्ट दर्जाच्या माध्यमातून त्यांनी काम पूर्ण करायला सुरुवात केली। परंतु अखेरीस मात्र ग्रामस्थांच्या लक्षात आलं, शेतकऱ्यांच्या लक्षात आलं हा जो रस्ता आहे हा दीर्घकाळ टिकणारा नसून हा तात्पुरत्या स्वरूपाचा बनवला जात आहे आणि निधी जो आहे तो लाटला जात आहे। तर या संदर्भात आम्ही आज मुख्य अधीक्षक धुळे यांच्याकडे समस्त सोनगीर व नंदाणे ग्रामस्थांनी व शेतकऱ्यांनी हे आज निवेदन दिलेलं आहे की चालू असलेले जे काम आहे तर ते अतिशय निकृष्ट व खालच्या स्तराचं असल्या कारणास्तव